Hello everyone, welcome to Nyandeep Academy. So in today's session we are practicing the ancient history PYQs, right, from means point of view to enrich our answer writing skills. So हा जो आपण क्वेश्चन पाहतोय आपल्या समोर, the Bhakti movement received a remarkable reorientation with the advent of. Now what do you mean by advent in this case? Arrival, right? तर क्वेश्चन रायटिंगचा सगळ्यात पहिला टप्पा आहे अंडरस्टँडिंग द क्वेश्चन अँड रीडिंग द क्वेश्चन प्रॉपरली. आता इथं अरायवल चैतन्य महाप्रभू ओके यांच्या आगमनाने भक्ती मुवमेंट मध्ये काय काय रिफॉर्मेशन झाले किंवा कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी तिथं रेव्होल्युशनच्या स्वरूपात बदलून आल्या, बदल घडवून आणल्या गेल्या. ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे थोडक्यात. So now if we talk about the locus of the question, that is the topic related to the question, it has been asked from Bhakti movements, right? And the focus of the question revolves around how revolution was brought in Bhakti movement by Chaitanya Mahaprabhu, right? So revolution म्हणजेच काय? रिफॉर्मेशन, बदल. मग तो चांगला असू शकतो किंवा वाईट असू शकतो, पण ह्या ठिकाणी आपण एक चांगल्या पॉझिटिव्ह चेंज बद्दल बोलत आहे, राईट? So revolution in Bhakti movement by Chaitanya Mahaprabhu. So this is the core of our answer. That is हे क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चनचा मीनिंग आहे जो विचारला गेलाय आणि ज्याच्यावर आपल्याला आपलं नॉलेज एक्सप्रेस करायचं आहे. Now moving ahead, the introduction of the answer, ज्यातून पूर्ण जिस्ट किंवा हे लक्षात येतं एक्झामिनरला की how much you have understood the question or if you have understood the question or not. So your introduction should be short and to the point. तर पहिला पॉइंट काय असणार आहे यात? Chaitanya Prabhu also referred to as Shri Gaurang. Now why was Chaitanya Prabhu referred to as Gaurang? तर ह्याचं रिझन आहे त्यांचा जो अपीअरन्स होता, सो ही हॅड मोल्टन गोल्ड लाईक अपीअरन्स. वितळलेल्या सोन्यासारखा त्यांची एक वेशभूषा होती, म्हणजे त्यांचं एक रूप होतं, म्हणून त्यांना गौरांग असं पण म्हटलं जातं. ओके, सो चैतन्य महाप्रभू ऑल्सो रेफर्ड टू as Shri Gaurang was a Vaishnavite saint. That is, he believed in Vaishnavism, that is worship of Lord Vishnu, okay, who believed in one supreme being, that is Krishna or Hari. Okay, he referred to addressing Guru, denouncing caste system. Now what do you mean by denouncing? Opposing or ending, okay, denouncing caste system and believing in universal brotherhood. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, इंट्रोडक्शन ही फॅक्च्युअल असली पाहिजे आणि क्वेश्चनची जिस्ट म्हणजे क्वेश्चनची एक झलक त्यात दिसली पाहिजे इन शॉर्ट. ठीक आहे, सो इट शुड सम अप युअर क्वेश्चन इन 1 to 2 लाईन्स मॅक्स, नॉट मोर. ओके, सो हे इंट्रोडक्शन झालं तुमच्या आन्सरचं. त्यानंतर तुम्ही मेन पॉइंट्स, मेन आन्सर जेव्हा लिहायला सुरू करता, एव्हरी पॉइंट शुड बी फॅक्च्युअल, इट शुड बी ऑन बेसिस ऑफ एक्झाम्पल्स अँड इट शुड हॅव रेलेव्हंट वर्ड्स. बरोबर, जसं की आता फॉर एक्झाम्पल चैतन्य महाप्रभू बद्दल आपण बोलत आहे, तर तुमच्या उत्तरात हे ठराविक शब्द दिसले पाहिजेत. एस्कॅटिक डान्सिंग जे त्यांनी इन्व्हेंट केलेलं, बरोबर. त्यानंतर आपण बघणार की डॉमिनेशन ऑफ प्रीस्ट अपोज केलेलं त्यांनी. त्यानंतर सान कीर्तन हे त्यांनी इन्व्हेंट केलेलं. सान कीर्तन काय असतं ते आपण बघूच पुढे. सो हे ठराविक शब्द तुमच्या आन्सर मध्ये दिसले पाहिजे. So starting with the first point, reorientation, that is reformation, changes by Chaitanya Mahaprabhu. So he introduced ascetic form of dance. And now basically when we talk about dance as a form of worship or as a form of devotion, we think about Sufi movement. कारण आपण सुफी मुवमेंट मध्ये बऱ्याचदा हे पाहिलं आहे की ॲज अ मीन्स ऑफ डिवोशन तिथं सॉंग्स किंवा डान्स ह्याला सिग्निफिकन्स किंवा प्रायोरिटी दिली जाते. पण आपण जर भक्ती मुवमेंटचा विचार केला, ओके, पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट भक्ती मुवमेंट, चैतन्य महाप्रभू वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट और टू रेकग्नाइज डान्स अँड सॉन्ग ॲज अ फॉर्म ऑफ डिवोशन और ॲज अ फॉर्म ऑफ वर्शिप. सो त्यांनी एस्कॅटिक डान्स हा सुरू केला. आता एस्कॅटिक डान्स म्हणजे काय? असा डान्स फॉर्म ज्यात एक लोकांचा समूह, बरोबर, देवाच्या नावाचा मोठमोठ्याने जप करतात आणि मंत्रमुग्धपणे म्हणजे नृत्य करतात. ठीक आहे, डान्स करतात. सो दॅट इज एस्कॅटिक डान्सिंग. ओके, होली डान्सिंग. सेकंड पॉइंट, अपोज्ड डॉमिनेशन ऑफ प्रीस्ट. म्हणजे जसं की एखादा रिच्युअल करायचा असेल किंवा देवाची आराधना पूजा करायची असेल तर त्याच्यासाठी एखादा संत पाहिजे, एखादा ब्राह्मण पाहिजे, एखादा प्रीस्ट पाहिजे, साधू संत पाहिजे, ह्याची गरज नाहीये. यू कॅन डू इट बाय युअर ओन सेल्फ रिअलायझेशन ऑल्सो, असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं. सो ही अपोज डॉमिनेशन ऑफ प्रीस्ट अँड आउटवर्ड फॉर्म ऑफ रिलिजन. नाउ व्हॉट डू यू मीन बाय आउटवर्ड फॉर्म ऑफ रिलिजन? आउटवर्ड फॉर्म ऑफ रिलिजन म्हणजे त्या प्रकारचं रिलिजन विच बिलीव्स more in tradition,
इन टीचिंग्स ऑफ गॉड. म्हणजे अशा प्रकारची आराधना किंवा साधना ज्यात तुम्ही रूढी परंपरांना जास्त महत्व देता. ट्रेडिशनल ज्या परंपरा चालू आहेत त्यांना तुम्ही इम्पॉर्टन्स देता आणि त्या ठिकाणी तुम्ही देवाला महत्व जास्त देत नाही. यू गिव्ह इम्पॉर्टन्स टू रिच्युअल्स अँड ऑफरिंग्स. ओके, सो ही अपोज्ड आउटवर्ड फॉर्म ऑफ रिलिजन. ऑर्थोडॉक्स टाईपचं हे जे रिलिजियस प्रॅक्टिसेस होता त्यांना त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर प्रायोरिटाइज्ड इनर अँड एसोटेरिक वे ऑफ सेल्फ रिअलायझेशन विच कुड बी अटेन्ड थ्रू गुरु अलोन. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण या आन्सर मध्ये गुरु लिहितोय, गुरु हिअर रेफर्स टू कृष्णा और हरी. ठीक आहे, सो इथे त्यांनी काय लिहिलंय, प्रायोरिटाइज्ड इनर म्हणजे म्हणजे आत्मेला कनेक्ट करणं देवाशी. ठीक आहे, सेल्फ रिअलायझेशन, द फॉर्म ऑफ कनेक्शन ऑफ सेल्फ विथ गॉड. ओके, अँड एसोटेरिक वे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय एसोटेरिक वे? एसोटेरिक वे दॅट इज ॲब्सॉर्बिंग, पॉवर ऑफ ॲब्सॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कधी मेडिटेशन केलं असेल तर तुम्ही थोडक्यात काय करता, सगळी पॉझिटिव्हिटी ॲब्सॉर्ब करता आणि नेगेटिव्हिटी डोक्यात येऊन देत नाही काही क्षणासाठी. ठीक आहे, सो दॅट इज ॲब्सॉर्बिंग ऑल द गुड. सो तेच इथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. एसोटेरिक वे दॅट इज अ फॉर्म ऑफ वर्शिप इन विच यू आर मेडिटेटिंग or devoting by absorption, absorption of positive vibes and spirituality. Okay, अजून कोणते पॉइंट्स तुम्ही ऍड करू शकता? So he preached to leave the world of temptations and religious systems based on caste. Temptations म्हणजे काय इथं? इच्छा, बरोबर? फॉर एक्झाम्पल, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला अमुक अमुक ठिकाणी सेटल व्हायचंय परदेशात. सो हे सगळे टेम्पटेशन्स, इच्छा आकांक्षांपासून मुक्त व्हा असं त्यांनी प्रीच केलं होतं, अशी त्यांनी शिकवण दिली होती. आणि त्याचबरोबर रिलिजियस सिस्टमला त्यांनी क्रिटिसाइज केलं होतं. दॅट इज, ही डिडंट बिलीव्ह इन रिलिजियस सिस्टम विच वॉज बेस्ड ऑन कास्ट. ओके, कारण त्यांच्या अकॉर्डिंग ते फक्त एकाच देवाला मानत होते किंवा ते सगळ्यांचा देव एकच मानत होते, दॅट इज हरी और कृष्ण. The next point, he originated सांकीर्तन. सांकीर्तन म्हणजे काय? जिथं लोकांचा एक समूह म्हणजे गोळा होतो, त्या ठिकाणी फक्त देवाच्या आचरणाबद्दल काय केलं जातं, प्रोपॅगेट केलं जातं किंवा प्रीच केलं जातं. ठीक आहे, अबाउट द वर्शिप ऑफ गॉड. आणि त्या ठिकाणी असं मानलं जातं की जी लोक बसली आहेत ती तिथे कशाला आली आहेत, टू गेट रिड ऑफ ऑल द वेस्ट और बॅड थॉट्स प्रेझेंट इन द माइंड अँड हार्ट. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर आत्माचं शुद्धीकरण असं म्हणू शकतो आपण ह्या ठिकाणी. ठीक आहे, सो आत्मेचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यांनी एक नवीन म्हणजे कीर्तनचा टाइप इन्व्हेंट केला, सान कीर्तन. ओके, त्यानंतर ही रोट शिक्षा आस्थक, व्हेरी इम्पॉर्टंट. ही रोट शिक्षा आस्थक इन विच ही गेव क्रीम ऑफ, दॅट इज कोर ऑफ शस्त्रस. ठीक आहे, शस्त्रांचा अभ्यास कसा केला पाहिजे, शस्त्रांचे प्रकार कुठले कुठले असतात, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे ह्युमन लाईफ वरती, ते म्हणजे त्याचा अर्थ काय, या सगळ्याचा जो कोर होता, बरोबर, ह्याचा जो कोर होता, ह्याची इन्फॉर्मेशन किंवा ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती त्यांनी शिक्षा आस्थक मध्ये मांडली आहे. ओके, ही कॉम्प्रिहेंडेड 5 स्टेजेस ऑफ भक्ती. 5 स्टेजेस सांगितल्या त्यांनी भक्ती म्हणजे भक्ती करण्याचे 5 मार्ग. कुठले कुठले? क्वाइटिझम, शांतता, मेडिटेशन. ठीक आहे, शांत राहणे, चिडचिड न करणे. ठीक आहे, त्यानंतर फ्रेंडशिप, बरोबर, फ्रेंडशिप कोणाशी? गुरुशी, अगेन हरीशी किंवा कृष्णाशी. टेंडर अफेक्शन फॉर डायटी, डायटी म्हणजे जो देव ज्याची वर्शिप केली जाते. ओके, त्यानंतर हायेस्ट डिग्री ऑफ अफेक्शन आणि त्यानंतर पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन जाणं डिवोशन मध्ये किंवा स्वतःला पूर्णपणे त्या देवाच्या आचरणात सोपवणं. दॅट इज द लास्ट स्टेज, पॅशनेट अटॅचमेंट. जशी मीराची श्रीकृष्णाबद्दल होती किंवा जशी राधाची श्रीकृष्णाबद्दल होती, दॅट इज पॅशनेट अटॅचमेंट. ठीक आहे, सो हे 5 स्टेजेस त्यांनी प्रोपॅगेट केले होते. और 5 मीन्स ऑफ अचिव्हिंग और प्रॅक्टिसिंग भक्ती. So how can you conclude your answer, which is very important. जितकं इंट्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे तितकंच तुम्ही आन्सर कसं एंड करताय, कसं कन्क्लूड करताय ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो चैतन्य वैष्णवा मुवमेंट added a new strand of morality किंवा इथं तुम्ही righteousness असा शब्द देखील यूज करू शकता. righteousness म्हणजेच गुड व्हर्च्यूज और मॉरल व्हॅल्यूज. ठीक आहे, अँड गुडनेस टू इंडियन कॅरेक्टर.
म्हणजे जी इंडियन पार्श्वभूमी होती, जिथे कबीर वगैरे भरपूर थोर संत आले व येऊन गेले चैतन्य महाप्रभूंनंतर, सो त्यांनी जो पाया आखला होता, पाया घातला होता डिवोशनचा, त्याला त्याचं शुद्धीकरण करणे किंवा त्याला रिओरिएंट करणे आणि त्यात जास्तीत जास्त मॉरल व्हॅल्यूज, चांगल्या व्हॅल्यूज इन्कल्केट करून देणे, ह्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू यांचा खूप मोठा वाटा होता. द मॅच्युरिंग अँड ट्रान्सेंडंट क्वालिटी. नाउ व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्सेंडंट क्वालिटी? above normal or extraordinary quality. ठीक है? So and the transcendent quality or the extraordinary quality of authentic human approach. Authentic human approach म्हणजे to the point. ठीक है? To deity, that is to the God you are worshipping. ठीक है? So ह्या प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर कन्क्लूड करू शकता. परत एकदा वाचते. चैतन्य वैष्णव movement added a new strand of morality and goodness to Indian character. द मॅच्युरिंग अँड ट्रान्सेंडंट क्वालिटी म्हणजे त्यांनी एक मॅच्युअर फॉर्म ऑफ प्रोपोजिशन मांडला सोसायटीसाठी की बाबा तुम्ही रूढी परंपरा ज्या जुन्या होत्या, सॅक्रिफिशियल रिच्युअल्स वगैरे, त्या मानू नका. तुम्ही एकाच देवाची आराधना करा. त्याच्यासाठी तुम्हाला साधू संतांवर रिलायबल राहायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः करू शकता बाय मीन्स ऑफ डिवोशन, लव्ह, सॉन्ग, डान्स, एस्कॅटिक डान्स फॉर्म, हे सगळे वेज आहेत डिवोशनचे. बरोबर. त्यानंतर ऑथेंटिक ह्युमन अप्रोच त्यांनी अशा प्रकारे मांडला होता ॲज अ मीन्स ऑफ डिवोशन टू द डायटी, अँड विच इज द डायटी रेफर्ड हिअर कृष्णा और हरी. ठीक है? सो यू कॅन कन्क्लूड युअर आन्सर लाईक दिस ॲट द एंड. थँक यू.